पिंपळाचं रोप घरात उगवलं, फक्त 5 रुपयात असा करा कायमचा बंदोबस्त। भिंतीतून उगवलेलं एक छोटंसं रोप, पण तुम्हाला माहितीये का, हेच पवित्र झाड तुमचं घर उद्ध्वस्त करू शकतं। आज तुम्हाला दाखवणार आहोत फक्त 5 रुपयात मिळणाऱ्या गोष्टीने हे रोप घरातून कायमचं कसं हटवायचं। झाडाचं महत्त्व आणि धोका। भारतीय संस्कृतीत पिंपळाचं झाड अत्यंत पवित्र मानलं जातं। म्हणतात, यामध्ये विष्णू, नारायण, हरी यांचा वास असतो, म्हणूनच हे झाड कापायला अनेक लोक घाबरतात। पण हेच झाड जर तुमच्या छतावर, भिंतीत किंवा पायाजवळ उगवलं, तर त्याच्या मुळ्यांनी संपूर्ण इमारत हादरवू शकते। त्यामुळे वेळीच उपाय करणं गरजेचं आहे। उपाय म्हणजे काय? उपाय आहे आपल्याच स्वयंपाकघरात। होय, साधं टेबल मीठ। हे मीठ झाडाच्या मुळांमधलं पाणी खेचून घेतं आणि हळूहळू झाड सुकायला लागतं। झाडाला मीठ टाकतानाचे यासाठी लागेल 1 कप मीठ, 1 लिटर कोमट पाणी, स्प्रे बाटली किंवा ब्रश, जुना चाकू किंवा कुदळ, 1 रोपाभोवतीची माती, धूळ काढा, 2 वरचा हिरवा भाग शक्य तितका कापा, 3 वेगा थोड्या खोल करा आणि मुळे उघड करा, 4 मीठ पाण्याचं द्रावण मुळांवर शिंपडा, 5 ही क्रिया दर 2 ते 3 दिवसांनी पुन्हा करा। काही दिवसांत झाड कोमेजून सुकून जाईल आणि मग तुम्ही ते सहज काढून टाकू शकाल। ही नैसर्गिक पद्धत आहे, कोणताही केमिकल नाही। पिंपळाचं धार्मिक महत्त्व जपत, घराचं रक्षण करत हे सोपं घरगुती उपाय अंमलात आणा। तुम्हीही अशा समस्येला तोंड देता का? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि अशाच उपयुक्त उपायांसाठी अति व्हायरल ला सबस्क्राईब करा।